आयोजनाकडे एक चांगलं असं लक्ष संपूर्ण नवी मुंबई क्रिकेटचं वेधलं होतं. तरी आपण प्रथमतः संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक करूयात. मी सर्वांना विनंती करेन की आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कारण जी संधी या 24 संघांना साईनाथ क्रिकेट संघाने उपलब्ध करून दिली त्या संधीच्या जोरावरच या नवी मुंबई क्रिकेटने आज या दिवानगरीमध्ये या संघांचा खेळ पाहिला, आकर्षक असा खेळ पाहिला. चला तर सुरुवात करूयात आपण वैयक्तिक पारितोषिकांनी. प्रथमतः या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्ररक्षकाने सर्व क्रिकेट रसिकांना मोहित केलं आणि आपल्या संघासाठी मोलाच्या ठिकाणी ते उत्कृष्ट असे झेल प्राप्त केले आणि उत्तम असं दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपल्याला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक संदेश पाटील गावदेवी तळवलीचे ठरत आहेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर मी विनंती करेन की श्री अनुज पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार संदेश पाटील यांना प्रदान करावा. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. खरं तर अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक अप्रतिम दर्जाचा षटकार आढळताना आपण संदेश पाटील यांना पाहिलं आणि आवश्यकता होती त्या ठिकाणी उत्तम असे झेल पकडले, चांगला धाबा अडवला. आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते जितकी फलंदाजांची आणि गोलंदाजाची असते हे दाखवून देणारा आणि त्यांचं कौतुक करणारा सन्मान इथे पार पडला जात आहे. त्यानंतर आपण वळूयात या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बरेचसे त्या लाईन मध्ये होते परंतु एक गोलंदाज जो सर्वोत्कृष्ट ठरला या स्पर्धेमध्ये तब्बल 5 विकेट्स मिळवल्या धारावी गावचा धीरज भोईर ठरत आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर मी विनंती करेन धारावी गावचे प्रतिनिधी ते उपस्थित असतील तर धीरज भोईर यांचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आपण स्वीकारावा. तसेच श्री संतोष पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार इथे धीरज भोईर यांना पुरस्कृत करावा. आदरणीय श्री संतोष पाटील आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची आपण प्रदान करावी. धीरज भोईर खरं तर नेरूळमध्ये मॅच खेळण्यासाठी बिझी आहेत त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी धारावी गावचे प्रतिनिधी ते उपस्थित आहेत ते कलेक्ट करतील ट्रॉफी. वळूया पुढील पुरस्काराकडे. ज्या फलंदाजाने वारंवार सीमारेषा गाठून दिली चेंडूला, ज्या फलंदाजाने कित्येक षटकार चौकार लगावले या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये, ज्या फलंदाजाने सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना मोहित करून ठेवलं या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज गावदेवी तळवली संघाचा रोशन कोळी ठरत आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. 66 धावसंख्या त्याच्या बॅट मधून या स्पर्धेने पाहिल्या. तरी मी विनंती करेन की श्री पुरुषोत्तम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार रोशन कोळी यांना प्रदान करावा. खरं तर एक अर्धशतक सुद्धा आपण त्यांच्या बॅट मधून येताना पाहिलं आणि या स्पर्धेतील लीडिंग रन स्कोरर मध्ये एक चांगल्या क्रमांकावर समाधान मानलं रोशन कोळी यांनी. वळूयात आता आपण सांघिक पुरस्कारांकडे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकावर एक उत्तम दर्जाचा खेळ दाखवला परंतु तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. मी विनंती करेन धारावी संघाला आपण आपली तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी व्यासपीठावर यावे. तसेच व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर श्री पुरुषोत्तम पाटील साहेब, श्री संतोष पाटील साहेब तसेच श्री भाई केणी साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी धारावी संघाला प्रदान करावी. चांगला खेळ राहिला. खरं तर बऱ्याचशा मॅचेस नवी मुंबईमध्ये सुरू आहेत आणि त्या मॅचेस खेळण्यासाठी इथे अनुपस्थिती राहिली धारावी संघाची म्हणून काही प्रतिनिधी धारावी संघाचे उपस्थित आहेत. धारावी संघाच्या वतीने इथे आपला पुरस्कार स्वीकारतील. तृतीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी बघा, राधाकृष्ण चषक 2025 मधील चमचमती ट्रॉफी. खूप खूप अभिनंदन आपल्या धारावी संघ, एक चांगला खेळ पाहिला आपण.
तसेच या स्पर्धेतील एक उत्तम संघ गावदेवी तळवली संघाला आपण पाहिलं, फायनल मध्ये धडक मारली आणि द्वितीय क्रमांकावर समाधान मानलं. गावदेवी तळवली संघ या आपण आपली द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी कलेक्ट करा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात गावदेवी तळवली संघासाठी. उत्तम प्रतीचा खेळ सुद्धा प्रदर्शित केला. मी विनंती करेन की श्री मोरेश्वर केणी साहेब आपण ही द्वितीय क्रमांकाची चमचमती ट्रॉफी गावदेवी तळवली संघाला प्रदान करावी. तसेच या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक जे होतं श्री रमण मडवी साहेब, रोख रुपये 50,000चं पारितोषिक श्री रमण मडवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते गावदेवी तळवली संघाला प्रदान करावं. तसेच ही स्पर्धा आपण दिवानगरीमध्ये पाहत आहात आणि सानपाडा गावदेवी 40+ सानपाडा आयोजित 40+ क्रिकेटची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये दिवा कोळीवाडा 40+ संघाने फायनल मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. आपल्या गावासाठी अभिमान असतो जेव्हा आपला संघ एखादा प्रथम पारितोषिक पटकावतो, एखादी स्पर्धा जिंकतो आणि दिवा कोळीवाडा संघ 40+ क्रिकेट मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. गावदेवी तळवली संघ आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक चांगला खेळ राहिला, उत्तम खेळ राहिला, परंतु थोड्याशा अंतरावर ते प्रथम पारितोषिक हुकलं. आपलं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान इथे राहिला होता. आपण वळूयात या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 77 धावसंख्या बरसला या मैदानामध्ये. 4 सामने खेळले आणि 4 सामन्यांमध्ये एक चांगल्या सरासरीच्या माध्यमातून 77 धावसंख्या उभारली. घणसोली संघाचे निखिल मडवी ठरत आहेत या स्पर्धेतील मालिकावीर, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहेत निखिल मडवी. तसेच मी विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर श्री विशाल पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा मालिकावीराचा पुरस्कार, ही मालिकावीराची चमचमती ट्रॉफी निखिल मडवी यांना प्रदान करावी. घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये बऱ्याचशा मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूने पटकावलेल्या आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर या हंगामामध्ये सुद्धा जवळजवळ 2 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज, 2 मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार निखिल मडवी यांनी पटकावले आणि आता ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा सुरुवात केलेली आहे आपल्या चांगल्या प्रदर्शनाला. पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात दिवा कोळीवाडा 40+ संघाचे. सानपाडा 40+ आयोजित त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि साईनाथ क्रिकेट टीम आयोजित श्री राधाकृष्ण चषक 2025 मधील सर्वोत्तम ठरलेला संघ, प्रथम क्रमांक ठरलेला संघ, त्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरलेला संघ ठरत आहे घणसोली 11 गुरुकुल. तर मी विनंती करेन संपूर्ण संघाने व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आदरणीय श्री चंदू पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ही प्रथम क्रमांकाची चमचमती ट्रॉफी, तसेच श्री बंडू केणी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी आणि रोख रुपये 1 लाख रुपयाचा प्रथम पारितोषिकाची रक्कम घणसोली 11 गुरुकुल संघाला प्रदान करावी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम, अभिनंदन संपूर्ण संघाचा, संपूर्ण घणसोली गावाचा. हा अभिमान वाटतो की आपल्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला आणि चांगल्या प्रतीचा खेळ सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. प्रथम क्रमांक तर साईनाथ क्रिकेट टीम आयोजित राधाकृष्ण चषक 2025 चा हा शेवट. ही स्पर्धा इथेच संपली असे आम्ही दर्शवतो. भेटूया आणखीन एका आकर्षक अशा स्पर्धेमध्ये, भेटूया आणखीन एक अशाच रंगलेल्या मैदानामध्ये, अशाच एका रंगलेल्या स्पर्धेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.